नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये आपण दोन युनिक अशा रांगोळी पाहणार आहोत, ज्या रांगोळी पाहिल्यावर तुमचंसुद्धा मन प्रसन्न होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही व्हिडिओतली पहिली रांगोळी अशा कुऱ्या काढून घेतल्या आहेत आणि रांगोळी क्लीन दिसावी म्हणून मी बोटाच्या सहाय्याने त्याला आकार देऊन घेतला आहे आणि मध्ये अशी छोटी छोटी डिझाईन काढते. या रांगोळी पहा, खूप सुंदर दिसतात. दत्त जयंती निमित्त तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा रोजच्या आपल्या देवघरासमोर सुद्धा रांगोळी काढू शकता. एका कुईरीमध्ये मी हिरवा रंग आणि एका कुईरीमध्ये मी ऑरेंज कलर भरून घेतला आहे. आणि वरती असे तुरे काढून घेते दोन्ही साईडनी. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रांगोळी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, इकडच्या साईडनी मी अशा पाकळ्या काढल्यात आणि त्यामध्ये पिवळा कलर भरला आहे आणि रांगोळीच्या बॉटलने मी त्यावर असे डॉट्स देऊन घेते. त्यामुळे रांगोळीला एक लूक येतो. तर ह्या भागामधली आपली ही पहिली रांगोळी होती. ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर या भागातली दुसरी रांगोळी आपण ठिपके देऊन काढतोय. त्यासाठी 3 ते 2 ठिपके असे देऊन घेतलेत आणि असा एक मी राऊंड काढून घेतला आहे. आणि या बाजूच्या ठिपक्यांनी सुद्धा आपण एक राऊंड काढून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित गोल दिसावा यासाठी मी बोटाच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित करून घेते. कधी आपले ठिपके खालीवर होतात, त्यामुळे हा असा शेप आपला बिघडतो. त्यासाठी आपल्याला बोटाच्या सहाय्याने त्याला एकदम व्यवस्थित शेप देऊन घेता येतो. ही पण ठिपक्याची रांगोळी खूप सोपी आहे, तुम्ही एकदा नक्की काढून बघा. मधल्या राऊंडमध्ये मी ऑरेंज कलर भरून घेते. तुम्ही कुठलाही कलर भरू शकता तुमच्या आवडीनुसार. कसं दारामध्ये, देवघरामध्ये किंवा पूजेसमोर रांगोळीशिवाय ही आपली पूजा अपूर्णच असते. आणि रांगोळी काढल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब आपल्यासमोर दिसत असते की रांगोळी काढल्यामुळे एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं, मन प्रसन्न होतं. कधी कधी खूप छान रांगोळी काढली की असं वाटतं की रांगोळी आपली मोडूच नये. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षामध्ये येतच असते. कशी काढा, लहान मोठी, पण रांगोळीशिवाय आपली पूजा हे सगळं काही आपलं अपूर्ण असतं. त्यासाठी कोणती का होईना पण आपल्याला रांगोळी काढायची असते. खूप काही गडबड असेल तर छोटीशी काढून त्याच्यामध्ये हळदी कुंकू पण आपण टाकू शकतो. पण रांगोळी काढणं हे खूप मस्त आहे. यामध्ये मी असे कलर भरून घेतलेत पिवळ्या कलरचे आणि त्याच्यामध्ये अशा 3 रेषा देऊन त्याच्या समोर असे मी लाल कलरचे ठिपके दिले आहेत. त्यामुळे रांगोळीला एक छान लुक आला आहे आणि खूप सोपी आहे. ही होती आपल्या आजच्या व्हिडिओमधली दुसरी रांगोळी. तर माझ्या रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.